मोठा पचका झालेला आहे. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू हाऊस ऑफ क्लिफाली आणि वी आर बॅक वन्स अगेन. आणि आज कोणता वार आहे? आज आहे वेडनेसडे. आज आहे बुधवार. बरं मला सांग, शुक्रवारला काय म्हणता इंग्लिश मध्ये? शुक्रवार म्हणजे काय? बरं गाईज जाऊ द्या. क्लिफर्डला 8वे पर्यंत आम्ही चाललो आहे आयकियामध्ये, कारण आम्हाला जराशी करायची शॉपिंग. कारण की फायनली वी हॅव डिसाइडेड टू डू किचन रिनोव्हेशन. तर आम्हाला किचन रिनोव्हेशन साठी म्हणजे आम्ही 2 किंवा 3 शॉप मध्ये जाणार, प्राइजेस कम्पेअर करणार, आम्हाला काय काय घ्यायचं ते सुद्धा बघणार आणि तिन्ही शॉप मधल्या मग प्राइजेस कम्पेअर करून फायनली कुठून घ्यायचं ते डिसाईड करू. हा, ते फ्रायडेला डिसाईड जाऊन फ्रायडे म्हणजे उद्या परवा डिसाईड होईल आणि फ्रायडेला वी जस्ट गो अँड गेट इट. कारण एका दिवसात हे सगळं नाही होत काही. हा, आणि ऑफिसच्या कामामुळे होत नाही आणि तो माणूस सॅटर्डेला येणार आहे. आणि किचन साठी आम्ही डिसाईड केलं आहे. किचन साठी आम्ही काय ते डिसाईड केलं आहे तुम्हाला कळेल सॅटर्डेला. ते पण आता हळूहळू सांगू. पण आपल्याला हँडल वगैरे बघायचे, कारण की हँडल आमच्या किचनच्या याचे थोडे ओल्ड स्टाईल आहे. तर आम्ही आता खूप ऊन आहे. तर आम्ही ते न्यू स्टाईलचे बघू आणि भेटूया आयकिया मध्ये गाईस. त्यानंतर आम्ही हॉर्नबॅकला जाणार आहे. नंतर मे बी घामाला पण जाऊ, राईट? आय डोंट नो इफ इट्स वी फिनिश्ड एव्हरीथिंग इन द टाइम. बरं सांग ना, शुक्रवारला काय म्हणता? फ्रायडे बरोबर. मंगळवार मंडे नाही, मंगळवार. मंडे त्यामुळे मी मंडेचं रिफ्रेश. हा, कळालं ते मला, पण मंगळवार नाही माहिती मला. मग तू काय विचारली मला एवढ्या सगळं क्वेश्चन? असंच मला बघायचंय तू किती मराठी शिकला माझ्यामध्ये राहून. नाही माहिती. मंगल ट्युजडे बरोबर. चला आणि गाईस, मंडेला काय बोलत मग? सोमवार. सोम. आणि संडेला सोमवार. नाही, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार ओके. आणि अगेन रविवार म्हणजे संडे. ओके. आणि आपण क्लिफर्डला 5-6 दिवसांनी परत विचारून बघू. सो भेटूया परत. सोमवार, बुधवार, मंगळवार, नाही, रविवार, सोमवार, बुधवार, मंगळवार, शनिवार. अरे बाबूस, रविवार, सोमवार, बुधवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार. ये आयकियात जाऊन भेटूया. आणि आम्ही पोहोचलेलो आहोत आयकियामध्ये. आम्ही करणार आहे शॉपिंग. खूप टाईट स्केड्यूलवर आहे आम्ही. तो असं एवढं असं मुंगळी सारखं असं का बोलू? आणि आम्ही करणार आहे शॉपिंग. आम्ही खूप टाईट स्केड्यूलवर आहे ऍक्च्युली शॉपिंग साठी. बट वी गोना डू इट गाईस. म्हणून आज आम्ही जिम मिस करून आयकियाला आलो. मला वाटलं एका याच्यावर दुसऱ्या याच्यावर चालला. चला आतमध्ये. आपण पहिले कुठे चाललोय? आपण पहिले काय बघतोय? आल्या क्लिफर्डला जायचंय पहिले वॉशरूमला. आणि गाईज खूप मोठा पचका झालेला आहे. सो आम्हाला ना किचनला हँडल्स पाहिजे अँड वी वॉन्ट एक्झॅक्ट साईज. म्हणजे असतं ना की कारण की त्याचे होल आता ऑलरेडी फिक्स आहे, तर आम्ही नवे हँडल नाही घेऊ शकत आणि दुसरे होल पण नाही पाडू शकत. आणि आम्ही ते हँडलच आणायचं विसरलोय. आणि ते पण आम्हाला रिअलाइज झालं आत्ता इथे येऊ. टू बॅड. अरे यार, कसं विसरू शकतो आपण? म्हणजे नेमकं जे घ्यायचंय आज ते तर आपण घेऊच नाही शकत बाबू. आणि साईजेस बघू आपण, कळून जाईल मला. हा, लेट्स सी. गाईज, आम्ही ना सोफा पण चेंज करणार आहोत लवकरच, म्हणजे आफ्टर सम मंथ्स. तर आम्ही असा काहीतरी विचार करतोय, यु नो, इन ग्रे और मे बी इन दॅट कलर, किंवा तो वरचा तसा ग्रे. बट लेट्स सी, अजून डिसाईड नाही केलेला आम्ही. हा पण आवडलेला आहे आम्हाला, हा वाला. म्हणजे आम्ही एकदा जेव्हा बघून गेलो होतो. बट जरा एकदमच फेंट कलर आहे हा आणि खराब लवकर होऊ शकतो. बट खूप सारे ऑप्शन आहे. आणि माझा फेवरेट ऑप्शन दाखवते मी तुम्हाला. हे बघा, माझा फेवरेट ऑप्शन आहे हा वाला. बट हाय मेंटेनन्स सोफा आहे गाईज हा खूप. कारण की ना बेज कलर असल्यामुळे लगेच खराब होतो. आणि तो आहे 1,20,000चा. 1199 युरो म्हणजे 1,20,000.
काय बोलली ती? नाही मी सांगत होते तो बेजवाला ना, पण नको, हाय मेंटेनन्स. मेंटेनन्सचा काही इश्यू नाही रे, करू आपण मेंटेनन्स. बट चलो बघू. चल खाली. येतो फक्त 1,20,000 रुपये. चल खाली. गाईज आता क्लिफर्डला बघा. तू घरून मेजरमेंट घेऊन आलेला आहे का? मला पहिले हे सांग. 60 सेंटीमीटरचा आहे आपला. आणि हे किती आहे? हे पण 60 आहे. गाईज आम्ही ना एक्झॉस्ट पण बदलण्याचा विचार करतोय, कारण की आम्हाला असं वाटतं आमचा एक्झॉस्ट एवढा फास्ट नाही चालत. अशी मोटर असती त्याच्यामध्ये, मोटर दिसतच नाही. पण आपली विथ मोटर आहे का? म्हणजे आता हा विकत आपण घेतल्यावर विथ काय मिळणार आहे? पण पूर्ण हे पण म्हणजे हा पूर्ण वरचा पार्ट. आणि मायक्रोवेव्ह, हे मायक्रोवेव्ह पण स्वस्त आहे रे. अरे फक्त हा छोटा फक्त मायक्रोवेव्ह आहे. नको म्हणजे हे नाही येणार ना. चल. चल. आणि काहीच आम्ही घेतलेलं आहे हे सोफ्याच्या साईडला ठेवायला. टेबल पण नाही. कोणता टेबल? साईड टेबल ना. गाईज आज आम्ही काही घेऊन बट क्लिफर्ड आयकियाचं पूर्ण मेजरमेंट नक्की घेऊन जाणार आहे. अरे हो, ह्याच्यात आपलं वी आर प्लॅनिंग टू मेक दिस लाईक आवर होली स्पेस. हा, पूजा घर काइंड ऑफ बनवणार आहे आम्ही. तर मला ऑल्टर पण बसवायचंय घरात. हा, सो टू पुट एव्हरीथिंग इन वन प्रॉपर कॅबिनेट. म्हणून क्लिफर्ड सगळीकडे जाऊन ना नुसते मेजरमेंट घेतोय. दॅट वन इज ऑल्सो गुड ना. बट इट लुक्स ओनली वुडन ना. हा, त्याच्यासारखा व्हाईट टेक्स्चर नाहीये ना. मे बी दे मेक इट अँड गिव्ह अस. या ओके ना. गाईज तुम्हाला माहिती का, मला आयकिया मध्ये आल्यावर ना हे सगळे असे जे डेमो किचन किंवा काही काही बनवलेलं असतं ना, बघायला खूप भारी वाटतं ना. हे बघा, म्हणजे प्रॉपर सेटअप बनवतात ते सगळं. म्हणजे स्टोअर रूम, हे बघा, हे वाव, स्टोअर रूम पण बनवलेली रे. बट प्रत्येक गोष्टीवर प्राइस आहे. मी बघेल ऑनलाईन आपल्या जुन्या घरासारखंच आहे का. सिमेंसचं ना. हा, चल. हा ऑप्शन बघा, तो किचन बघा, हा किचन बघा, हा वाला पण बघा लाल कलर मध्ये. आणि हा आमचा फेवरेट व्हाईट. तुला काय वाटतं, ब्लॅक हँडल्स? सो आपल्याला गाईज मी आज तुम्हाला दाखवणार आहे नेदरलँड्स मध्ये पडद्याच्या प्राइस, की इतकसा छोटासा पडदा कितीला येतो. सेम इंडियामध्ये एवढंच आहे. इंडियामध्ये मला तर आठवतच नाही कधी पडदे विकत घेतलेले. नाही. हे बघा गाईज, हा पडदा आहे 40 युरोचा. आणि किती मीटर आहे तो? 145 सेंटीमीटर आहे. ओके, 145 सेंटीमीटर. आपल्याला 400 साठी पाहिजे. आपल्याला हे जे 4 घ्यायला लागेल. म्हणजे 4 1 4 4 2 4 106. 4 चौक 16 ना. 160 युरो. परत माने साहेब कामावर लागलेले आहे. टेप घेतला आम्ही इकडे. हो. आणि इथे पण खूप सारे ऑप्शन, म्हणजे खूप सारं कन्फ्युजन. गाईस तुम्हाला खरं सांगू ना, जेवढे जास्त ऑप्शन तेवढं जास्त कन्फ्युजन. म्हणजे आम्हाला एक आवडतंय, मग ते नाही आवडते, मग परत दुसरं बघतोय, मग आता हा हे छान दिसेल. म्हणजे आम्ही लिटरली आमच्या किचनसाठी जे कलर पण चूज केलेले आहे ना, इथे येऊन आम्हाला तेही कन्फ्युजन झालं की ते कलर बरोबर आहे का. हो. सो आता आम्ही चाललो दुसऱ्या शॉप मध्ये, हॉर्न बॅक. लेट्स सी हाऊ इट गोज. बघू पहिले आता बिलिंग करू. हे आम्ही ते घेतलं, ते सोफ्याच्या साईडला नाही ठेवत का. डेमो. लेट्स गो. हा, डेमो पण दाखवू. चल. आणि गाईस तुम्हाला माहिती का त्यानं काय केलं, आईस्क्रीम घेतली आणि तुरु तुरु पुढे चालत गेला. म्हणजे मला ओळखलं पण नाही. पण तुम्हाला कळत असेल, आम्ही ऑलवेज आयकिया मध्ये आल्यावर फक्त घेतो एकच आईस्क्रीम. हा गाईस, आईस्क्रीम इज कंपल्सरी. पण एकच खाऊ देते, कारण की मला क्लिफर्डला खाऊ द्यायची नसती. फ्री आहे का? कसं फ्री आहे? नाही बाबू. पण खूप डिस्काउंटेड प्राइस चालू आहे, लाईक 50% ऑफ. नको, त्यात साखर आहे सगळं. अरे दे ना तुझ्या. आता मला कायच नाही. फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत
आमच्या दुसऱ्या डेस्टिनेशनवर, हॉर्नबॅक. किती भारी गाडी फिरवतो रे तू एका हातामध्ये. आता बघू हा. अरे लागली ऑलरेडी. मी म्हणणार ती गाडी बरोबर लागली का. व्हॉट अ परफेक्शन. अरे भाई हेवी ड्रायव्हर आहे मी. आणि तू पण हेवीच आहे. आणि मोजामोज परत चालू झालेली आहे. तुम्ही काय मस्त आहे. कसं 1 मीटर पेक्षा जास्त आहे. हा म्हणजे 145 आहे. आणि आपल्याला थोडा एक्स्ट्रा लागेल बाबू असं हा नाही आपल्याला 4 लागतील ना. हा 4 तर लागतीलच. हे बघा ही आहे क्लिफर्डची पडद्याची चॉईस. जगामगा मला बघा नाही घेणार आहे. पण आम्ही आता काय बघतोय. प्लॅन होता ना लावायचा. दिस वन बाबू इन दिस कलर और समथिंग. आम्ही घरून सगळं मेजरमेंट करून आलो पण इथे येऊन विसरलोय की 3.5 होता 4.5 होता. आणि काय इट इज खूप लाईक कर्टन confusion बसण्यासाठी इट्स लाईक इट्स व्हेरी डिफिकल्ट. म्हणजे इट्स अ डिफिकल्ट थिंग टू बाय. म्हणजे आपल्याला वाटतं गाईस खूप इझी आहे हा जाऊन एका झटक्याला घेऊ पण नसतं तसं. पण तुम्हाला माहिती का एक गोष्ट सांग का. म्हणजे इथे आम्हाला खूप खुशी होती. लाईक इंडियामध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी शिकायची गरज नाही. जस्ट हायर समवन अँड डू इट. पण इथे आम्ही स्वतःच करतोय. खूप एक्साइटिंग आहे हे सगळं. हे बघ इथं पण वेगळे वाले पण आहेत. हे सिम्पल वाले पण आहेत. मग हे सिम्पल वाले पण ऑप्शन बघायचे का. हा, हे बघ. इथे येऊन आम्ही नुसतं आता टेप घेऊन मेजर करू लागलो. परत 3.5 होतं 4.5 मीटर होतं. किती मीटर आहे कोणतं घ्यायचं. हे बघ हे पण आहेत भारीवाले ना. आणि हे कसं फिक्स कसं करायचं याला पण थांबा तुम्हाला दाखवते. बघा आम्ही सगळ्या आता कर्टन्सचे वरचं लावायचं नसतं का ते ऑप्शन्स बघतोय. आम्ही खूप सारे तिकडे ऑप्शन बघितले अजून वेगळे वेगळे. पण आता आम्ही विचार केला ना मम्मा तेव्हा वेन वी कम हिअर तेव्हा एक माणसाला पकडायला लागेल. त्याला सांगायला लागेल की आम्ही हे कर्टन घेतो. या कर्टनला काय पाहिजे हे पाहिजे का तो पाहिजे. हा पिन्स पण ना. कारण हे बघ गाईज खूप ऑप्शन आहेत अजून. सो आम्ही मोस्टली हा वाला चूज केलाय. वी विल यूज. पण आम्ही पण बघा ना डेमो कसा घेऊ लागलो. असं प्रॉपर हात लावून बघतोय की असं ओढून बघतोय की हा कम्फर्टेबल वाटेल का. आय गेस हा वाला आहे आपला छोटा. नाही आय थिंक मधला असेल किंवा एवढा छोटा नाहीये बाबू. हा खूप छोटा तुला झाला. वाटतो कारण आपला अजून फैललाय त्याच्या आधीच. पण मग असं याच्यामध्ये हात पण नाही घुसते ना. त्याच्यामध्ये असा घुसते. प्रॉपर हात घुसतो. घुसतोय याच्यात हात. आणि आता हात ड्रॉवर उडायला असा हात घालून हात ओढायचं वरून ओढायचं ना. नाही पण मला असं प्रॉपर कम्फर्टेबली असा ओढायचं ना त्याला. नाही आय फील दिस वन. लेट्स सी आपण जाऊन मेजरमेंट घेऊ आज. काहीतरी रस्टिक ऑप्शन पण आहे हे बघ ना. टिक टिक डोअर वाला टिक टिक. नाही हे ते एक खूप गावठी वाटतं ना. चला गाईस निघू आता. आता घरी जाऊ. वी हॅव मेड अ डिसिजन्स. पण एकदा किचन बघून घेऊ सर. डेमो किचन. हा वन बॅग मध्ये पण किचन भारी असतील. चलो जाऊन बघू. कुठे डेमो किचन. ते समोर. गाईज मग आम्ही मग आता नळाचे पण ऑप्शन बघतोय. कारण की जर आम्ही हँडल चेंज केलं तर आमचा नळ आहे समथिंग लाईक दिस नॉर्मल कलर मध्ये. तर ते मॅच झालं पाहिजे ना सगळं ऑल किचनचा सेटअप. खूप खूप डिस्कशन असतं माहिती का किचन जेव्हा तुम्ही करत असले. मी तुम्हाला इथले डेमो किचन दाखवते. आणि हे वालं डेमो किचन बघा. म्हणजे किती भारी किचन आहे हे वालं. पण ऍक्च्युली आमचं साईड बाय साईड नाही आहे. नाही तर आम्ही केलं असतं असं. पण आमचं एल शेप आहे. हे वालं पण बघा. इथे त्यांनी कमी ऑप्शन बनवलेले. हे वालं पण. आणि ती मी गाईज तर सो आम्ही सॉरी अरे नाही ना बोल ना. बोल. तर आजच्या दिवसाचं कन्क्लुजन असं होतं की कधीही घरातून निघताना अर्धवट मेजरमेंट घेऊन निघू नका. पूर्ण नीट मेजरमेंट घ्या. स्केच काढा नाहीतर कुठेतरी लिहा आणि मग शॉपिंग करायला या. कारण की आम्ही गेलो ऑप्शन तर बघितले आम्ही. आवडलं पण आम्हाला. पण घेतलं काहीच नाही. फक्त एक ते हे घेतलं काय म्हणतात त्याला रे. ते एक आर्मरेस्ट घेतलं काही सोफ्यावरती साईडला ठेवायला. जे तुम्हाला मी डेमो पण दाखवेल. अँड मेजरिंग टेप घेतलं जे खूप इम्पॉर्टंट होतं. अँड मेन थिंकिंग और मेन काय सोच नाही वॉट मेन लर्निंग दॅट वी गॉट इज टू नॉट गो आउट विदाउट प्रेप. या
पण थँक गॉड आम्ही पहिले काय विचार केला होता की तो माणूस सॅटर्डेला येणार आहे, सो आम्ही फ्रायडे नाईटला जाऊया. बरं झालं नाही गेलो, नाही तर फ्रायडेला असं झालं असतं आणि मग कल्याण ही कल्याण. हो गाईज, कल्याणच कल्याण. सो गाईज मला सांगा, वॉज दिस अ ऍक्टिव्ह मूव्ह की आज जाऊन रियालिटी बघा, व्हॉट इज देअर, व्हॉट इज नॉट देअर, काय काय आहे, काय काय नाही आहे, सगळं फाइंड आउट केलं आम्ही. अँड देन नाव वी नो व्हॉट वी वॉन्ट अँड फॉर वेअर वी वॉन्ट. सो आय फील फ्रायडे इज गोइंग टू बी क्विक. फ्रायडे, कारण सॅटर्डे तो माणूस येणार आहे, देन वी कॅन टेल हिम टू हेल्प अस. म्हणजे तो हेल्प पण करेल ना सगळं फिट करायला. म्हणजे तो माणूस असल्यामुळे आम्हाला हे करायची गरज नाही. हो. पण गाईज तुम्हाला सांग का, खरंच खूप एक्साइटिंग असतं हळूहळू तुमचं स्वतःचं घर बनवणं. खूप मजा येते गाईज. आणि ते पण आम्ही स्वतःहून सगळं करतोय म्हणून अजून मजा आहे की म्हणजे आम्ही स्वतःहून एक ना एक गोष्ट पिक करतोय की हा हे इथे पाहिजे, हे इथे पाहिजे. ठीक आहे, एक साथ सगळं नाही करत आहे, हळूहळू करतोय, बट स्टील हळूहळू करतोय, हळूहळू करतोय काय, हळूहळू मजाक करतो ना मी. आणि नेक्स्ट स्टॉप आहे यंबो. चलो. कुठे गेला हा? आणि आम्ही घेतलं हुमस. गाईज आणि मॅच चालू आहे. आता आम्ही खूप घाईघाईत घरी चाललोय कारण की क्लिफर्डला क्रिकेट नाही फुटबॉल मॅच बघायची आहे.